Hello friends, today we have learned mathematical logicचा next topic, that is logical connectives, simple and compound statements. First, we recall the lecture first. Topic statement. आपण थोड्या वेळात याची रिव्हिजन करूया. स्टेटमेंट म्हणजे काय? A sentence which is declarative or assertive. असं वाक्य जे की डिक्लेरेटिव्ह किंवा असर्टिव्ह आहे, जे काहीतरी इन्फॉर्मेशन देत आहे, नकारार्थी असू द्या होकारार्थी असू द्या, त्या वाक्याला काय म्हणायचं? आपण त्याची चूक बरोबर व्हॅल्यू ठरवू शकतो, त्याला म्हणायचं स्टेटमेंट. स्टेटमेंट कोणकोणते सेंटेन्सेस हे स्टेटमेंट नसतात? तर एक्सक्लामेटरी, इंट्रोगेटिव्ह, कमांड ऑर्डर म्हणजेच इम्पेरेटिव्ह, रिक्वेस्ट, सजेशन, आणि अजून ओपन सेंटेन्सेस. ओपन सेंटेन्सेस आर नॉट, हे सगळे नॉट अ स्टेटमेंट. ओके, आता पाहूया पुढचा टॉपिक, लॉजिकल कनेक्टिव्ह्ज. आता आपण पाहणार आहोत लॉजिकल कनेक्टिव्ह्ज म्हणजे काय. तर आता वाक्य घेऊया दोन. पी हे वाक्य आहे, 2 इज अ रॅशनल नंबर, आणि क्यू आहे, √2 इज ॲन इरॅशनल नंबर. तर हे दोन वाक्य जोडण्यासाठी आपण जो शब्द वापरतो, आणि किंवा, परंतु असे जे शब्द वापरतात त्यांना काय म्हणायचं आहे? लॉजिकल कनेक्टिव्ह्ज. मग हे कसं होणार? समजा आपण याच्यामध्ये अँड वापरलं तर हे दोन वाक्य जोडायची म्हणल्यावर काय करावं लागेल? 2 इज रॅशनल नंबर अँड √2 इज ॲन इरॅशनल नंबर. मग त्याच्यासाठी आपण कोणतं लॉजिकल कनेक्टिव्ह्ज वापरणार आहोत? अँड. हे लॉजिकल कनेक्टिव्ह्ज दुसरं काही नाही, याला काय म्हणायचं आहे? उभयन्वी अव्यय. शिकलेले असताना तुम्ही. उभयन्वी अव्यय म्हणजेच काय असतंय? लॉजिकल कनेक्टिव्ह्ज. अँड, ऑर, इफ देन, इफ अँड ओनली, इफ, बट, परंतु, म्हणजे आयदर ऑर, नायदर नॉर, ही सगळी काय आहेत? लॉजिकल कनेक्टिव्ह्ज. अल्सो, जे शब्द आपण दोन वाक्य जोडण्यासाठी जे शब्द वापरतो त्यांना काय म्हणायचे? लॉजिकल कनेक्टिव्ह्ज. दोन वाक्य जोडण्यासाठी आपण जे शब्द और फ्रेज, म्हणजे अशी एखादं शब्द किंवा अशी एखादी फ्रेज वापरतो त्यालाच काय म्हणायचे? लॉजिकल कनेक्टिव्ह्ज. दोन वाक्य जोडण्यासाठी जे शब्द किंवा फ्रेज वापरतो त्याला काय म्हणायचे? लॉजिकल कनेक्टिव्ह्ज. झालं क्लिअर? द वर्ड or phrase which are used to connect the two statements are called as a logical connectives. तर आता आपण इथं P हे वाक्य घेतले, 2 इज रॅशनल नंबर अँड Q घेतले, √2 इज ॲन इरॅशनल नंबर. तर मग आपण हे वापरून, अँड वापरून हे वाक्य जे जोडणार आहोत त्यालाच काय म्हणायचे? ह्या वर्ड्सला लॉजिकल कनेक्टिव्ह्ज. तर काय होईल ते वाक्य? कसं होईल ते वाक्य तयार? 2 इज अ रॅशनल नंबर अँड, लॉजिकल कनेक्टिव्ह्ज वापरले आपण इथं, अँड √2 इज ॲन इरॅशनल नंबर. कळालं? लॉजिकल कनेक्टिव्ह्ज म्हणजे काय समजून घ्या. कारण हे अँड, ऑर, ही जे शब्द वापरलेत ना, शब्द वापरणार आहोत ना आपण लॉजिकल कनेक्टिव्ह म्हणून, त्याच्यानंतर पुढं ट्रूथ टेबल आहेत. एच हे फक्त समजून घ्यायचं, चॅप्टर पाठ करायचं नाही. कळलं? लॉजिकल कनेक्टिव्ह्ज म्हणजे काय, आणि लॉजिकल कनेक्टिव्ह कोणते कोणते वर्ड असतात पुस्तकामध्ये सांगितलेलेच. अँड, ऑर,
इफ देन, इफ अँड ओनली इफ, हे झाले पुस्तकातले. नॉट, आणि याच्यामध्ये कधी कधी ते आपल्याला कन्फ्युजन करण्यासाठी काय देतात, आयदर ऑर, नायदर नॉर, बट. कळालं? यांना काय म्हणायचे, लॉजिकल कनेक्टिव्ज. अँड, ऑर, इफ, देन, इफ अँड ओनली इफ, इफ, नॉट, आयदर ऑर, नायदर नॉर, बट, काय 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 जे असेल ते. दोन वाक्य जोडताना आपण बोलत नाही का, मग त्यामध्ये आपण दोन वाक्य जोडताना जी जी शब्द वापरतो ती सगळी काय, लॉजिकल कनेक्टिव्ज. कळालं? श्याम आणि राम दोघं पण आंबा खातात. श्याम आणि राम, आणि लॉजिकल कनेक्टिव्ज. कळालं लॉजिकल कनेक्टिव्ज हा टॉपिक. आता नेक्स्ट पाहूया आपण सिम्पल अँड कंपाऊंड स्टेटमेंट. तर आपण फर्स्ट पाहणार आहोत सिम्पल स्टेटमेंट आणि दे कंपाऊंड स्टेटमेंट. एकदम सोपं आहे, हे काही कोण विचारत नाही, पण कन्सेप्ट क्लिअर होणं गरजेचं आहे. तर सिम्पल स्टेटमेंट म्हणजे काय, असं वाक्य जे दोन किंवा दोनपेक्षा अधिक पार्टमध्ये कन्व्हर्ट होत नाही, स्प्लिट होत नाही, किंवा त्याचे भाग पडत नाहीत, अशा वाक्यांना काय म्हणायचे, सिम्पल स्टेटमेंट. आता इथं आपण एक्झाम्पल घेऊ. द सेट ऑफ ऑल रॅशनल नंबर इज फायनाईट. याचे दोन वाक्य तयार होतात का, नाही. 3 and 5 आर ट्विन्स प्राईम. 3 and 5 आर ट्विन्स प्राईम. याचं डबल वाक्य तयार होतात का, असं होतंय का, 3 आर ट्विन्स प्राईम अँड दुसरं 5 आर ट्विन्स प्राईम, नाही होत ना, कारण इथं ट्विन्स म्हणजे काय, मुळात दोघांसाठी हे शब्द वापरलेला आहे. मग जे वाक्य, अ स्टेटमेंट विच कॅनॉट बी फर्दर और स्प्लिट इंटू 2 or more पार्ट्स कॉल्ड ॲज अ सिम्पल स्टेटमेंट. कळालं? याच्याच उलट हे कंपाऊंड स्टेटमेंट. जे वाक्य दोन किंवा दोनपेक्षा अधिक वाक्यांचं कॉम्बिनेशन असेल, किंवा ज्याचे दोनपेक्षा अधिक वाक्य तयार होतात, असे स्टेटमेंटला काय म्हणायचे, कंपाऊंड स्टेटमेंट. आहे सोपं. इथे एक्झाम्पल मागाशी पाहिलेलं पाहू. 2 इज अ रॅशनल नंबर अँड रूट टू इज अन इरॅशनल नंबर. अँड पासून लगेच दोन वाक्य तयार होतात. पहिलं होतं 2 इज अ रॅशनल नंबर आणि सेकंड होतं रूट 2 इज अ इरॅशनल नंबर. अजून एक एक्झाम्पल पाहू. 3 इज अ प्राईम अँड 4 इज अन इव्हन नंबर. इथं यांच्या 3 इज अ प्राईम हे एक तयार होतं आणि 4 इज अन इव्हन नंबर हे एक तयार होतं. तर कंपाऊंड स्टेटमेंट म्हणजे काय, इफ अ स्टेटमेंट इज द कॉम्बिनेशन ऑफ 2 or more parts किंवा it is the combination of 2 or more simple statement, then it is called as a compound statement. कळालं तुम्हाला सिम्पल स्टेटमेंट म्हणजे काय, ज्याचे दोन भाग पडत नाहीत, एकापेक्षा अधिक वाक्य तयार होत नाहीत, ते म्हणजे सिम्पल स्टेटमेंट. आणि कंपाऊंड स्टेटमेंट म्हणजे काय, तर त्याचे दोन वाक्य तयार होतात किंवा दोनपेक्षा अधिक पण वाक्य तयार होतात, याला म्हणायचे कंपाऊंड स्टेटमेंट. कळालं? आहे सोपं. आता आपण इम्पॉर्टंट टॉपिक पाहणार आहोत, जे की कंजक्शन, डिस्जक्शनचं ट्रूथ टेबल वगैरे इंटरेस्टिंग आहे. याच्या मागचा हा जो टॉपिक होता, सिम्पल अँड कंपाऊंड स्टेटमेंट, लॉजिकल कनेक्टिव्ज, हे समजून घ्या. तुम्हाला वाटत असेल स्लो होत आहे, पण म्हणजे व्यवस्थित लक्षात येतं स्लो असल्यावरच. पुढं आपण अजून फास्ट घेऊया. आता आपण पाहणार आहोत कंजक्शन. ह्या चॅप्टरचं जे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे ते आत्तापासून सुरू होणार आहे. याच्या अगोदरचा एक टॉपिक होता, तो म्हणजे स्टेटमेंट, आणि हे कंजक्शन, डिस्जक्शन, म्हणजे यावरच सगळा चॅप्टर बेस आहे, त्यामुळं लक्ष द्यायचे. तर कंजक्शन म्हणजे काय, ह्या शब्दाचा अर्थ कसं, की दोघं काहीतरी असे जोडलेले असतात आणि ते जोडलेले असतात अँड हे शब्दाने, अँडने. कंजक्शन म्हणजे काय, जोडलेले असतात आणि कशाने, अँड शब्दाने. तर आता पहा, इफ टू स्टेटमेंट म्हणजे जर दोन वाक्य, इफ टू स्टेटमेंट आर कंबाइंड, जोडलेले असतील, युजिंग द लॉजिकल कनेक्टिव्ह अँड
अँड. आपण मागाशी बघितले लॉजिकल कनेक्टिव्ह अँड. जर दोन वाक्य आणि म्हणजे अँड या शब्दाने जर जोडलेले असतील तर त्याला काय म्हणायचे? कंजक्शन. देन इट इज कॉल्ड एज अ कंजक्शन. इफ टू स्टेटमेंट आर कंबाईन्ड युझिंग द लॉजिकल कनेक्टिव्ह अँड देन इट इज कॉल्ड एज अ कंजक्शन. जर दोन वाक्य अँड ह्या लॉजिकल कनेक्टिव्हनी जर जोडलेले असतील तर त्याला काय म्हणायचे? कंजक्शन. कशाने जोडलेले असतील? अँड ह्या शब्दाने. ओके. आणि ते कसं डिनोट करायचं? ह्या अँडला काय म्हणायचे? अँड असं दाखवतात सिम्बॉलिकली. कसं? असं. अँड कसं डिनोट करतात? असं. आणि याला मग कंजक्शनला कसं डिनोट करायचे? समजा पी एक वाक्य आणि क्यू एक वाक्य, तर हे कोणत्या याने जोडलेले असणार? लॉजिकल कनेक्टिव्ह अँडनी. सिम्बॉलिकली असं डिनोट करायचं. पी अँड क्यू, त्याला काय म्हणायचे? कंजक्शन. आणि हे लक्षात ठेवण्यासाठी तुम्ही याला असं पण म्हणू शकता, हा कशाचा टेबल? अँडचा टेबल. आपण पुढे ट्रूथ टेबल पाहणार आहोत. अँडचा ट्रूथ टेबल. इफ टू स्टेटमेंट आर कंबाईन्ड युझिंग द लॉजिकल कनेक्टिव्ह अँड देन इट इज कॉल्ड एज अ कंजक्शन. अँडचं सिम्बॉल कसा आहे? असा. अँड. अँड. कळलं? आणि कसं सिम्बॉलिकली कसं डिनोट करायचे? पी हे एक वाक्य आहे आणि क्यू हे एक वाक्य आहे. ते जोडलेलं कशाने असणार? हे अँडनी. याला काय म्हणायचे? कंजक्शन. कळलं? आता याचा आपण ट्रूथ टेबल पाहणार आहोत. ट्रूथ टेबल. मी इथं शॉर्टमध्ये नोट्स लिहिते. कंबाईन्ड युझिंग दी लॉजिकल कनेक्टिव्ह अँड डिनोटेड बाय कसं? पी अँड क्यू. कळलं? आता आपण याचं पाहणार आहोत ट्रूथ टेबल. अँडचा ट्रूथ टेबल किंवा याला काय म्हणायचं? कंजक्शनचा ट्रूथ टेबल. जास्त करून कंजक्शन असलेलं असतं. कंजक्शनचा ट्रूथ टेबल किंवा अँडचा ट्रूथ टेबल. तर लक्ष द्या, समजून घ्या. पी हे एक वाक्य आहे आणि क्यू हे एक वाक्य आहे. जोडलेलं कशाने असणार ह्या टेबलमध्ये? पी अँड क्यूनी. बरोबर का? मग इथं ज्या व्हॅल्यू लिहायच्यात, जर आपण मागं स्टेटमेंटमध्ये बघितलंय, जर वाक्य ट्रू असेल तर काय? कॅपिटल टी. जर फॉल्स असेल तर कॅपिटल एफ. तर काय करायचं? ह्या पीच्या कॉलम खाली दोनदा ट्रू लिहून घ्यायचे आणि दोनदा एफ. क्यूमध्ये काय करायचंय? एकदा ट्रू एकदा फॉल्स, एकदा ट्रू एकदा फॉल्स. येऊन जातं, हे पाठच होऊन जातं. दोनदा ट्रू दोनदा फॉल्स, एकदा ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. पीमध्ये हे लिहायचं, क्यूमध्ये हे लिहायचं. पूर्ण चॅप्टरभर हेच लिहायचं. जर फक्त 3 वाक्याचा जर टेबल असला तर मग ते ट्रू 4 वेळा, फॉल्स 4 वेळा आणि नंतर खाली दोनदा ते मी पुढे शिकवते. पण हे म्हणजे पूर्ण चॅप्टरभर तर असंच आहे. ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स, इथं ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स, पी क्यू असंच लिहायचं. दोनदा ट्रू दोनदा फॉल्स, इथं ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. कळलं? आता मेन गंमत काय आहे? हा टेबल कशाचा आहे? अँडचा, कंजक्शनचा टेबल आहे. मग कंजक्शनच्या टेबलमध्ये फक्त ट्रू ट्रू आणि ट्रू, अदरवाईज फॉल्स. हा ट्रूथ टेबल पाठ करावा लागतो, पण पाठ न करण्यापेक्षा आपण समजून घेणार आहोत. ट्रू 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 अदरवाईज फॉल्स, ट्रू 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 अदरवाईज फॉल्स. तर हे कसं? समजा एक वाक्य घेणार आहोत आपण. मग अशीच एक्झाम्पल पाहू. टू इज अ रॅशनल नंबर. टू इज अ रॅशनल नंबर अँड रूट 2 इज एन इरेशनल नंबर. कशाने जोडलंय? अँडने. आता समजा रूट 2 इज अ रॅशनल नंबर. आपण हे दोन वाक्य झाले, हा झाला पी, हा झाला पी. हे जे वाक्य झालं हे झालं पी आणि हे बाकीचे झालं क्यू. तर 2 इज अ रॅशनल नंबर हे खरं आहे. मग आपण काय लिहिणार आहे? जर ट्रू. आणि हे अँडच्या पुढं काय? रूट 2 इज एन इरेशनल नंबर. थोड्या वेळ आपण हे 2 काढून टाकू. इथं नुसतं 2 इज एन इरेशनल नंबर घेऊ. मग कसं होईल?
याचं होईल फॉल्स. मग हे काय होईल, वाक्य चुकीचं होईल ना, एक खरं आहे आणि एक खोटं आहे. मग हे पूर्ण वाक्य अँडनी जोडलेलं असल्यामुळं, आणि जोडलेलं असल्यामुळं आपण ह्या पूर्ण वाक्यालाच काय म्हणणार, हे चुकलेलं आहे. इथं काय होतं, √2 इज अ इरेशनल नंबर. मग याची व्हॅल्यू काय येणार, सेकंडवाली ट्रू. ट्रू ट्रू दे ट्रू, अदरवाईज फॉल्स. मग हा टेबल कसा लक्षात ठेवायचा आहे कळलं तुम्हाला. पुन्हा एकदा पाहूया आपण. ट्रूथ टेबल ऑफ कंजक्शन. P, Q, P and Q. दोनदा लिहायचे ट्रू, दोनदा लिहायचे फॉल्स. एकदा ट्रू, एकदा फॉल्स, एकदा ट्रू, एकदा फॉल्स. अँडचा टेबल काय, ट्रू ट्रू ट्रू, बाकीचे सगळे फॉल्स. म्हणजे जी P पण ट्रू आणि Q पण ट्रू, हे दोन वाक्य जेव्हा त्याची व्हॅल्यू जेव्हा ट्रूथ व्हॅल्यू ट्रू असेल तरच अँडचं टेबल इथं काय येणार, P and Q ट्रू. बाकीच्याला सगळ्याला फॉल्स. एक ट्रू फॉल्स, एक फॉल्स, फॉल्स ट्रू फॉल्स, आणि फॉल्स फॉल्स ते पण फॉल्स. ट्रू ट्रू ट्रू, अदरवाईज फॉल्स. लक्षात ठेवायला कसं लक्षात ठेवायचं ते पण सांगते तुम्हाला. हा टेबल फक्त एका ओळीवरून लक्षात ठेवायचं आहे. ट्रू ट्रू ट्रू, अदरवाईज फॉल्स. पुस्तकामध्ये पण अशी एक ओळ दिलेली आहे लक्षात ठेवण्यासाठी. त्यांच्यामध्ये त्याला सांगितलं आहे, इफ P इज अ ट्रू अँड Q इज ऑल्सो ट्रू देन P अँड Q इज अ ट्रू, अदरवाईज इट इज अ फॉल्स. आपण काय म्हणायचे, ट्रू 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 अदरवाईज फॉल्स, ट्रू 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 अदरवाईज फॉल्स, ट्रू 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 अदरवाईज फॉल्स. झाला टेबल पाठ. एका ओळीवर ना ट्रू 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 अदरवाईज फॉल्स समजून घ्यायचे. P मध्ये लिहायचे दोनदा ट्रू दोनदा फॉल्स, Q मध्ये एकदा ट्रू फॉल्स, आणि P अँड Q मध्ये याच्यानुसार व्हॅल्यू येणार. पण हे कुठंच बदलणार नाही, कोणत्याच टेबलला. डिसजंक्शनच्या नाही बदलणार, इफ देनच्या नाही बदलणार, इफ अँड ओनली इफच्या पण नाही बदलणार. ट्रू 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 अदरवाईज फॉल्स, ट्रू 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 अदरवाईज फॉल्स, अँडचं टेबल. आलं लक्षात. आता आपण नेक्स्ट पाहूया, दॅट इज अ डिसजंक्शन. याला आपण काय म्हणायचं, अँडचं टेबल. मग दुसरा डिसजंक्शन म्हणजे काय, ऑडचं टेबल. हे नाव वापरून पण तुम्ही लक्षात ठेवू शकता, पण म्हणताना असंच म्हणायचं आहे, कंजक्शन. पेपरला असंच विचारणार ना. कंजक्शन रिकॉल करू थोड्या वेळात. कंजक्शन कंबाईन युझिंग द लॉजिकल कनेक्टिव्ह अँड डिनोटेड बाय P अँड Q. P अँड Q. ट्रूथ टेबल हे लिहून घ्यायचे, ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स, ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स, आणि P अँड Q काय, ट्रू 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 अदरवाईज फॉल्स, ट्रू 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 अदरवाईज फॉल्स. फक्त लक्षात काय ठेवायचे, कंजक्शन जोडतात अँडनी, डिनोटेड बाय P अँड Q, आणि ही ओळ ट्रू 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 अदरवाईज फॉल्स. झालं टेबल पार्ट. ओके. नेक्स्ट डिसजंक्शन. आता आपण पाहणार आहोत डिसजंक्शन. तुम्हाला जर वाटत असेल व्हिडिओ खूप स्लो होतोय, तर बेसिक आहे, बेसिक कळालं तर पुढचं पटापट घेता येतं, त्यामुळं स्लो शिकवते, मिस करू नका, व्यवस्थित पहा. एक्झरसाईज आपण सगळ्या पूर्ण सोडून घेणार आहोत. इम्पॉर्टंट सॉल्व एक्झाम्पल पण घेणार आहोत. सिलेबस संपल्यानंतर क्वेश्चन पेपर पण सॉल्व करून घेणार आहोत. ओके. डिसजंक्शन यालाच काय म्हणायचे, ऑर. हा कशाचा टेबल असतो, ऑरचा. याला ऑरचा टेबल मी का म्हणते ते कळेल तुम्हाला. डिसजंक्शन जशी आपण कंजक्शनची व्याख्या बघितली होती, त्याच्यामध्ये कशाने जोडत होते, अँडनी. डिसजंक्शनमध्ये जोडतात ऑरनी. मग काय होईल याची व्याख्या, इफ टू स्टेटमेंट आर कंबाईन्ड बाय युझिंग द लॉजिकल कनेक्टिव्ह ऑर. कशाने जोडतात, लॉजिकल कनेक्टिव्ह ऑर, देन इट इज कॉल्ड ॲज अ डिसजंक्शन. आणि सिम्बॉलिकली कसे दाखवतात, P ऑर Q हे दाखवतात फीनी, आणि मग अशीच अँड दाखवत होता उलटा फी. कळलं तुम्हाला. नंतर मी हे सगळं तुम्हाला टेबल म्हणजे डिसजंक्शन शिकून झालं का, दोन्ही याच्या तुलनेत हे ते पण कम्पेअर करून शिकवते. आता डिसजंक्शनमध्ये काय, इफ टू स्टेटमेंट आर कनेक्टेड बाय युझिंग द लॉजिकल कनेक्टिव्ह ऑर, देन इट इज कॉल्ड ॲज अ डिसजंक्शन. डेफिनेशन तुम्ही बुकमधून लिहा किंवा सोपी तयार करून लिहा. मी इथं फक्त शॉर्टमध्ये लिहिते. कंबाईन्ड बाय using the logical connective or काय जोडून लिहितात वाक्य, or,
दोन वाक्य इफ टू स्टेटमेंट आर कंबाइंड बाय युझिंग द लॉजिकल कनेक्टिव्ह ऑर म्हणजे किंवा दोन वाक्य जेव्हा ऑर या शब्दाने जोडलेली असतील त्यावेळेस तिथं काय असतं डिस्जंक्शन. दोन वाक्य जेव्हा ऑर या शब्दाने ऑरचा अर्थ काय किंवा या शब्दाने जेव्हा जोडलेली असतील तिथं काय असतं डिस्जंक्शन. डिनोट कसं करतात डिनोट पी आणि क्यू हे दोन वाक्य आहेत कशाने जोडतात ऑरनी आणि ऑरला सिम्बॉलिकली असं रिप्रेझेंट करतात व्ही. आलं लक्षात. डिस्जंक्शन कंबाइंड बाय युझिंग द लॉजिकल कनेक्टिव्ह ऑर सिम्बॉलिकल फॉर्म पी ऑर क्यू. आता आपण पाहणार आहोत याचा ट्रूथ टेबल. ट्रूथ टेबल ट्रूथ टेबल ट्रूथ टेबल कशाचा पाहणार आहोत ऑरचा. इथं कशाने कंबाईन केलंय ऑरनी म्हणूनच याला आपण काय म्हणणार लक्षात ठेवायला ऑरचा टेबल पण म्हणतात डिस्जंक्शनला. काय पुस्तकात सांगितलं नसेल ते. ट्रूथ टेबल मागाशी सारखं पी आणि क्यू कनेक्टेडचं कसं असणार पी ऑर क्यू. दोनदा काय लिहायचे ट्रू ट्रू दोनदा फॉल्स फॉल्स मागाशी सांगितलेलं एकदा ट्रू एकदा फॉल्स एकदा ट्रू एकदा फॉल्स. आता हे जे ऑरचं आहे ना हे जे डिस्जंक्शन आहे ना याच्यामध्ये फक्त काय लक्षात ठेवायचे फॉल्स 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 देन अदरवाईज ट्रू. अँडच्या टेबलमध्ये काय होतं ट्रू 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 अदरवाईज फॉल्स. तसं याचं कसं आहे डिस्जंक्शनचा ट्रूथ टेबल फॉल्स 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 अदरवाईज ट्रू. कारण हे किंवाने जोडलेलं आहे वाक्य. कशाने जोडलेलं आहे किंवाने. कशाने जोडलेलं आहे किंवाने. याच्यामध्ये दोन पैकी एकाची जरी ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स असली तरी ते पूर्ण स्टेटमेंट काय होणार आहे फॉल्स होणार आहे. म्हणून याचा टेबल असा येतो. पण इतकं डीपमध्ये जाऊन समजून घेण्याची गरज नाही. सपोज मागाशीचं एक्झाम्पल पाहू. एक्झाम्पल काय होतं टू इज रॅशनल. टू इज रॅशनल नंबर आणि अँड होतं. इथं काय म्हणायचं ऑर रूट टू इज इरॅशनल नंबर. बरोबर का. आपण इथं काय करू याला टूला इरॅशनल म्हणू आणि रूट टूला रॅशनल म्हणू. याला पण इरॅशनल म्हणू. तरी हे टू इज इरॅशनल नंबर हे काय होणार आहे चुकलं ना. काय कारण टू हा काय आहे रॅशनल नंबर आहे. मग याची काय होईल फॉल्स. इथं जोडूया ऑरने आणि रूट टू इज इरॅशनल नंबर म्हणू. याची मग अशी सारखं ठेवलं वाक्य हे येणार आहे ट्रू. पण हे कशाने जोडलेलं आहे किंवाने. टू हा रॅशनल नंबर आहे किंवा रूट टू हा इरॅशनल नंबर आहे. मग याच्यामधलं किंवा आहे यातलं एक जरी चुकीचं असलं ना तरी पण याचं काय येणार आहे ट्रू येणार आहे. कारण ते वाक्य काय होणार आहे ट्रू होणार आहे. कारण त्यातलं एक तरी बरोबर येत आहे की. मग ह्या ऑरच्या टेबलमध्ये काय लक्षात ठेवायचं एक्झाम्पलने लक्षात ठेवायचं पण गरज नाही तुम्हाला. फॉल्स 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 अदरवाईज ट्रू. फॉल्स 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 अदरवाईज ट्रू. पी आणि क्यू पी ऑर क्यू हे दोन्ही वाक्य जेव्हा फॉल्स असतील त्यावेळेस ह्यांचं पी ऑर क्यूचं काय फॉल्स अदरवाईज सगळं ट्रू. आलं लक्षात. पुन्हा एकदा टेबल काढून दाखवते. डिनोटेड बाय जितक्या नोट्स शक्य होतील मी तितक्या नोट्स पण देईल पी ऑर क्यू. तर याचा ट्रूथ टेबल ऑफ डिस्जंक्शन सांगा पटकन. पी क्यू पी ऑर क्यू. ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. ऑर मध्ये काय फॉल्स 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 अदरवाईज ट्रू. फॉल्स 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 अदरवाईज ट्रू. कोणत्या कशाने लक्षात ठेवायचं हे असे एक हॅश कडून नोटच लिहून घ्यायची. डिस्जंक्शनमध्ये फॉल्स 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 अदरवाईज ट्रू. फॉल्स 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 अदरवाईज ट्रू. आलं लक्षात. इफ P is a false and Q is also false then P or Q is a false. कळलं तुम्हाला. फॉल्स 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 अदरवाईज ट्रू. ह्या ओळीवरनं हा सगळा लक्षात राहता. डिस्जंक्शन कंबाइंड बाय युझिंग द लॉजिकल कनेक्टिव्ह ऑर डिनोटेड बाय पी ऑर क्यू हा ट्रूथ टेबल एका ओळीवरून लक्षात. फॉल्स 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 अदरवाईज ट्रू. आलं लक्षात. आता आपण अँड आणि ऑरला कम्पेअर करणार आहोत म्हणजे कंजक्शन आणि डिस्जंक्शन पाहू.
आणि मग पुढचं इफ देन इफ अँड ओनली इफ. हे दोन्ही पण शिकून झालंय. तुम्ही सांगायचे आता पटपट. कंजक्शनमध्ये काय असतं लॉजिकल कनेक्टिव्ह? अँड. डिजक्शनमध्ये ऑर. हे कसं दाखवतात? पी अँड क्यू. हे कसं दाखवतात? पी ऑर क्यू. ट्रूथ टेबल दोन्हींचे. पटापट. ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स. ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. याच्यामध्ये काय? अँडच्या टेबलमध्ये ट्रू 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 अदरवाईज फॉल्स. आणि ऑरचं कसं? पी क्यू लिहून घ्यायचं अगोदर. ऑरमध्ये कसं? फॉल्स 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 अदरवाईज ट्रू. काय ओळी लिहून घ्यायच्या इथं? ट्रू 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 अदरवाईज एफ. आणि याच्यामध्ये काय? फॉल्स 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 अदरवाईज ट्रू. आलं लक्षात? दोन्ही कंजक्शनमध्ये जोडणाऱ्या यांनी, डिजक्शनमध्ये ऑरनी. सिम्बॉलिकली याचं पी अँड क्यू आणि याचं पी ऑर क्यू. ट्रूथ टेबल काय? ट्रू 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 अदरवाईज फॉल्स. आणि ऑरचा ट्रूथ टेबल, डिजक्शनचा ट्रूथ टेबल फॉल्स 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 अदरवाईज ट्रू. कळालं? नेक्स्ट पाहूया इफ देन. आता मी मागाशीपासून म्हणते आपण नेक्स्ट पाहूया इफ देन. तर याला काय म्हणायचं? इफ देनचं पण स्टेटमेंट म्हणतात, पण याचं मूळ नाव काय आहे? कंडिशनल ऑर इम्प्लिकेशन. याच्यामध्ये जोडून वापरलेलं असतं इफ देन, म्हणून ते इफ देनच माझं पण पाठ झालं. तर कंडिशनल जसं आपण कंजक्शन डिजक्शन, कंजक्शनमध्ये जोडलं ॲडनी, डिजक्शनमध्ये जोडलं ऑरनी, तसं कंडिशनलमध्ये जोडायचं आहे इफ देननी. व्याख्या काय होणार? कंबाईंड बाय using the logical connective if then. काय व्याख्या कळली तुम्हाला? इफ देन. कंडिशनल मध्ये काय? कंबाईंड बाय युझिंग द लॉजिकल कनेक्टिव्ह इफ देन. कंडिशनल मध्ये काय करतात? दोन वाक्य जोडतात युझिंग द लॉजिकल कनेक्टिव्ह इफ देन. दोन वाक्य जर इफ देन ह्या लॉजिकल कनेक्टिव्हनीच जोडलेले असतील तर त्याला काय म्हणायचं आहे? कंडिशनल स्टेटमेंट ऑर इम्प्लिकेशन स्टेटमेंट. जोडलेले कशाने असतात? इफ देननी. इफ देनचं वाक्य पण म्हणते मी त्याला. आणि हे डिनोट कसं करतात? पी इम्प्लिकेशन क्यू. पी इम्प्लिकेशन क्यू. पी इम्प्लाइज क्यू. बोलताना मी त्याला असं पण म्हणते, पी टेन्स टू क्यू पण म्हणते. ते तुम्ही समजून घ्या, इथून पुढं पण सारखं येणार आहे. याला काय म्हणायचं? पी इम्प्लाइज क्यू. रीड ॲज कसं? रीड ॲज पी इम्प्लाइज क्यू. और काय म्हणतात याला? इफ पी देन क्यू. इफ देनचं वाक्य इफ पी देन क्यू कसं रीड करतात? इफ पी देन क्यू. पी इम्प्लाइज क्यू और इफ पी देन क्यू. कळलं? डिनोट कशाने करायचे? असा बाण, ॲरो. डिनोटेड बाय पी इम्प्लाइज क्यू. बाण कसं दाखवतात? पी इम्प्लाइज क्यू. म्हणतात कसं? रीड ॲज पी इम्प्लाइज क्यू किंवा इफ पी देन क्यू. कसं म्हणायचं याला? इफ पी देन क्यू किंवा सोपं पी इम्प्लाइज क्यू. कंडिशनलमध्ये कंडिशनल और इम्प्लिकेशन पाहतोय आपण. कंडिशनललाच काय म्हणायचं आहे? इम्प्लिकेशन. यालाच म्हणतात इफ देनचं वाक्य. कंडिशनलमध्ये लक्षात काय ठेवायचं आहे? कंबाईंड बाय युझिंग द लॉजिकल कनेक्टिव्ह इफ देन, डिनोटेड बाय पी इम्प्लाइज क्यू, पी बाण क्यू, पी इम्प्लाइज क्यू. आता याचा ट्रूथ टेबल पाहणार आहोत आपण. याला अजून कसं म्हणतात माहिती आहे का तुम्हाला? इथं पी इम्प्लाइज क्यू म्हणतात. अजून पी इज अ सफिशियंट फॉर क्यू. कारण हे वाक्यच असं आहे की इफ पी, जर पी असेल तर देन क्यू. म्हणजे कशावर? पी वर डिपेंड असतं जास्त करून. पी याला अजून कसं म्हणतात पहा. पी इम्प्लाइज क्यू झालं एक. पी इज सफिशियंट फॉर क्यू म्हणजे क्यूसाठी पी पुरेसा आहे. पी इज सफिशियंट फॉर क्यू. अजून परत काय म्हणतात? क्यू इज अ नेसेसरी फॉर पी. काय? क्यू इज अ, तुम्हाला असं पेपरमध्ये फिरून विचारतील पहा.
म्हणजे वाक्यामध्ये हे नाही विचारणार, असं वाक्य दिलेलं असेल आणि तुम्हाला कळणार नाही हे कोणतं वाक्य आहे तर कंडिशनलचं. क्यू इज नेसेसरी फॉर पी. पी साठी क्यू पण म्हणजे नेसेसरी कंडिशन आहे. अजून काय, पी इम्प्लाइज क्यू हे आपण म्हणलोय. परत अजून काय, क्यू फॉलोज फ्रॉम पी. आणि अजून पी ओनली इफ क्यू. पी ओनली इफ क्यू. हे दुसरं जरी काय नसलं सांगितलं ना तरी हे पी ओनली इफ क्यू याचा गोंधळ करणार, कारण आपण नेक्स्ट जे पाहणार आहोत ते आहे बाय कंडिशनल. आणि त्याला काय म्हणायचे, इफ अँड ओनली इफ. इफ अँड ओनली इफ असते त्याच्यात, आणि त्यामुळे तुम्हाला गोंधळ करण्यासाठी ओनली इफ देऊन कंडिशनलचं स्टेटमेंट देणार. तर याला काय काय म्हणायचे हे तुम्ही पाहून जायचं आहे एकदा पेपरच्या अगोदर, किंवा नोट म्हणून लक्षात घ्यावायचे. कंडिशनलच काय म्हणायचे, इम्प्लिकेशन. याला रेट कसं करतात, पी इम्प्लाइज क्यू, पी इज सफिशियंट फॉर क्यू, क्यू इज नेसेसरी फॉर पी, क्यू फॉलोज फ्रॉम पी, पी ओनली इफ क्यू. हे सगळं आपण याला असं राईट करू शकतो. मग असं लिहिलेलं असू शकतं आणि तुम्हाला ते वाक्य ओळखणार नाही तर काय, ओनली इफ असेल तरी कंडिशनलचं स्टेटमेंट आहे, क्यू फॉलोज फ्रॉम पी असेल तरी कंडिशनलचं आहे, क्यू इज नेसेसरी फॉर पी असलं तरी कंडिशनलचं आहे, पी इज सफिशियंट फॉर क्यू असलं तरी कंडिशनलचं आहे, आणि पी इम्प्लाइज क्यू हे तर आपण जनरल वापरणार आहोत. कळलं? आता आपण पाहणार आहोत याचा ट्रूथ टेबल. आता काय करणार आहोत आपण, ट्रूथ टेबल ऑफ कंडिशनल. ट्रूथ टेबल. पी क्यू आणि कंडिशनल कसं बाणाने दाखवतात, पी इम्प्लाइज क्यू. आधी कसं लिहून घ्यायचं आहे, ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स, ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. यामध्ये लक्षात ठेवायचे पी ट्रू आहे, पी ट्रू आणि क्यू फॉल्स ज्यावेळी असेल त्यावेळेसच फक्त फॉल्स, अदरवाईज ट्रू. ट्रू फॉल्स फॉल्स अदरवाईज ट्रू. ट्रू फॉल्स फॉल्स अदरवाईज ट्रू. म्हणजे ज्यावेळेस पी हा ट्रू असेल, ही नोट्स कशी लक्षात ठेवायची, ट्रू फॉल्स फॉल्स अदरवाईज ट्रू. आणि तुम्हाला शॉर्टमध्ये जर नसेल कळत तर तुम्ही कसं लिहायचे, इफ पी इज ट्रू अँड क्यू इज फॉल्स देन पी इम्प्लाइज क्यू इज अ फॉल्स अदरवाईज ट्रू. फॉर ऑल कॉम्बिनेशन इट इज अ ट्रू. पण एकच म्हणजे एकदम सिम्पल स्टेटमेंटमध्ये आपण कसं लक्षात ठेवू शकतोय, ट्रू फॉल्स फॉल्स अदरवाईज ट्रू, ट्रू फॉल्स फॉल्स अदरवाईज ट्रू. पी जेव्हा ट्रू असेल आणि क्यू जेव्हा फॉल्स असेल त्यावेळेसच फक्त पी इम्प्लिकेशन क्यूची व्हॅल्यू काय येणार, फॉल्स अदरवाईज ट्रू. आपण पुन्हा एकदा टेबल समजून घेऊया. कंडिशनलचा टेबल, पी क्यू, पी इम्प्लाइज क्यू. व्हॅल्यू लिहू, ट्रू ट्रू हे तर येत आहे ना आता लिहिता, ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. ज्यावेळेस पी हा ट्रू आणि क्यू हा फॉल्स असेल त्यावेळेसच फक्त काय, फॉल्स अदरवाईज ट्रू. अँडचं कसं होतं, ट्रू 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 देन ट्रू. फॉल्सचं कसं होतं, फॉल्स फॉल्स फॉल्स. आता याचं कसं असणार आहे इम्प्लिकेशनचं, ट्रू फॉल्स फॉल्स अदरवाईज ट्रू. अशी नोटच लिहून घ्यायची. इफ पी इज ट्रू अँड क्यू इज फॉल्स देन इट इज अ फॉल्स, अदरवाईज फॉर ऑल कॉम्बिनेशन इट इज अ ट्रू. ट्रू फॉल्स फॉल्स अदरवाईज ट्रू. कळलं? आता आपण पाहणार आहोत बाय कंडिशनल. कंडिशनल आणि बाय कंडिशनल म्हणजे ज्यावेळेस इथं कसं इफ देन आहे तर त्यात असणारे इफ अँड ओनली इफ. ओके, इथं कसं आहे म्हणजे पी इम्प्लाइज क्यू आहे, पी इम्प्लाइज क्यू आहे, तसं तिथं कसं असणार आहे, पी डबल इम्प्लाइज क्यू. आता पाहणार आहोत आपण बाय कंडिशनल. मग अशी काय बघितलं, कंडिशनल. कंडिशनलला काय म्हणत होतो, इम्प्लिकेशन. तसंच बाय कंडिशनल, बाय म्हणजेच काय, दोन, म्हणजेच काय, डबल इम्प्लिकेशन. कळलं? याच्यामध्ये कसं असणार आहे, इफ अँड ओनली इफ. बाय कंडिशनलमध्ये कशा काय जोडून वाक्य जोडलेलं असणार आहे, कोणत्या कनेक्टिव्हनी, कोणत्या अवयवांनी, तर इफ अँड ओनली इफ. इफ टू स्टेटमेंट आर कंबाइंड युझिंग द लॉजिकल कनेक्टिव्स इफ अँड ओनली इफ देन इट इज कॉल्ड ॲज अ बाय कंडिशनल. कळलं? शॉर्टमध्ये लिहिते.
combined using the, if two statements are combined by using the logical connective if and only if. दोन वाक्य जेव्हा इफ अँड ओनली इफनी कनेक्टेड असणार त्यावेळेस काय म्हणायचं, त्याला बाय कंडिशनल और डबल इम्प्लिकेशन. कळलं तुम्हाला? दोन वाक्य जर इफ अँड ओनली इफनी जर जोडलेली असेल तर तिथं काय असते, बाय कंडिशनल. इफ टू स्टेटमेंट आर कंबाईंड युझिंग द लॉजिकल कनेक्टिव्ह इफ अँड ओनली इफ, देन इट इज कॉल्ड एज अ बाय कंडिशनल और डबल इम्प्लिकेशन. डेफिनेशन कोणी विचारत नाही. आणि एवढं जरी लक्षात ठेवलं काय वापरून कनेक्ट करतात तर काय, लॉजिकल कनेक्टिव्ह इफ अँड ओनली इफ तुम्ही तयार करून सांगू शकता. इफ two statements are connected by using the connected or combined by using the logical connective if and only if, then it is called as a biconditional. आणि हे सिम्बॉलिकल कसं दाखवायचं, पी हे एक वाक्य आणि क्यू हे एक वाक्य. डबल इम्प्लिकेशन कसं दाखवतात पहा आता. असं मागाशीचं काय कंडिशनल कसं दाखवत होतो आपण, असं फक्त एकच टोक बाण. तसं इकडं काय, बाय म्हणजेच काय, दोन्हीकडं. आलं लक्षात? किती सोपं आहे. याला अजून पण असं पण दाखवतात बरं का. असं कळालं कसं रिप्रेझेंट करायचं ते. पी डबल इम्प्लाइज क्यू. मग अशाला काय म्हणत होतं आपण, अशाला पी इम्प्लाइज क्यू, तसं याला काय म्हणायचे, पी डबल इम्प्लाइज क्यू. कळलं? आता आपण असं पाहणार आहोत ट्रूथ टेबल डिनोटेड बाय, नोट्समध्ये एवढंच लिहिलं तरी सफिशियंट आहे. डिनोटेड बाय पी इम्प्लाइज क्यू किंवा असं पण डिनोट करतात ना याला. आता आपण पाहणार आहोत त्याचा ट्रूथ टेबल. बाकीचे ट्रूथ टेबल समजले तुम्हाला. ट्रूथ टेबल पूर्ण चॅप्टरमध्ये फक्त ट्रूथ टेबलच बेसिक आहेत आणि स्टेटमेंट कशाला म्हणतात हे नंतर आपण शिकत चालणार आहे, पण ते ॲड होत चालणार आहे. बेसिक काय आपण हे शिकतो हे याचा ट्रूथ टेबल. पी क्यू, पी डबल इम्प्लाइज क्यू, किंवा तुम्ही असं पण लिहा, ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स. हे आहे का नाही सगळ्या टेबलमध्ये सारखं, ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. तर आता बाय कंडिशनलमध्ये लक्षात ठेवायचं आहे, पी आणि क्यू ज्या ठिकाणी सारख्या व्हॅल्यू असतील त्या ठिकाणी ते असते ट्रू, बाकी ठिकाणी असते फॉल्स. म्हणजे जिथं पी पण फॉल्स आहे आणि क्यू पण फॉल्स आहे त्यावेळेस तिथं काय असणार, ट्रू असणार. इथं दोन्हीकडं पण काय, ट्रू, अदरवाईज फॉल्स. म्हणजे इफ पी अँड क्यू हॅव सेम ट्रूथ व्हॅल्यू देन इट इज अ ट्रू, अदरवाईज फॉल्स. म्हणजे जिथं ह्या दोघांच्या सारख्या व्हॅल्यू असणार, समजा इथं ट्रू ट्रू आहे किंवा इथं फॉल्स फॉल्स आहे, फक्त अशा सारख्या ठिकाणीच ते असणार ट्रू आणि अदरवाईज काय असणार, फॉल्स. आला लक्षात टेबल. इफ पी अँड क्यू हॅव सेम ट्रूथ व्हॅल्यू देन इट इज अ ट्रू, अदरवाईज फॉल्स. आणि याला जर तुम्हाला लक्षात ठेवायचं असेल तर मगाची सारखी ओळ मी याला पण सांगते, ट्रू ट्रू ट्रू, फॉल्स फॉल्स ट्रू, अदरवाईज फॉल्स. आलं लक्षात. ट्रू ट्रू ट्रू, फॉल्स फॉल्स फॉल्स, ट्रू ट्रू ट्रू, फॉल्स फॉल्स ट्रू, अदरवाईज फॉल्स. आलं लक्षात. इफ पी अँड क्यू बोथ हॅव सेम ट्रूथ व्हॅल्यू, म्हणजे ह्या पी हे वाक्य आणि क्यू हे वाक्य ह्या दोन्हींच्या पण ज्यावेळेस ट्रूथ व्हॅल्यू सारखे असतील, मग त्यात चूक असू द्या, फॉल्स असू द्या किंवा ट्रू असू द्या, त्या ठिकाणी हे काय येणार आहे, पी बाय कंडिशनल क्यू काय येणार आहे, ट्रू येणार आहे, अदरवाईज फॉल्स येणार आहे. कारण इथं काय आहे, एक ट्रू आहे एक फॉल्स आहे, इथं एक फॉल्स आहे एक ट्रू आहे, मग ह्या ठिकाणी काय फॉल्स, अदरवाईज ट्रू. टेबल कसं लक्षात ठेवायचं आहे, ट्रू ट्रू ट्रू, फॉल्स फॉल्स ट्रू, अदरवाईज फॉल्स. आणि जर तुम्हाला असं कळत नसेल तर पुस्तकातल्या नोटप्रमाणे नोट लिहून घ्यायची. इफ पी अँड क्यू हॅव सेम ट्रूथ व्हॅल्यू then it is a true, otherwise false. If P and Q have same truth value then it is a true, otherwise false. If P and Q have same truth value, if P and Q have same truth value then it is a true, otherwise false. किंवा मी आता हे सहज असा एरो काढला, तुम्ही याच्यावरून पण लक्षात ठेवू शकता. इथं काय, इथं शेवटला सुरुवातीला शेवटला असतं सारखं, त्या ठिकाणी फक्त ट्रू आणि
हे मधले दोन याला एकदा ट्रू फॉल्स, फर्स्ट ट्रूला फॉल्स फॉल्स, लास्ट दोन ट्रू, हे दोन मधले फॉल्स फॉल्स. आहे ना सोपं. जिथं पी आणि क्यू ज्या ठिकाणी सारखं असेल तिथं काय येणार ट्रूथ व्हॅल्यू ट्रू, आणि जिथं वेगळं असणार पी वेगळा आणि क्यू वेगळा त्या ठिकाणी फॉल्स. लक्षात ठेवायला वाक्य ट्रू ट्रू ट्रू, फॉल्स फॉल्स फॉल्स, अदरवाईज फॉल्स. किंवा इफ पी अँड क्यू हॅव सेम ट्रूथ व्हॅल्यू देन इट इज अ ट्रू, अदरवाईज फॉल्स. कळालं बाय कंडिशनल. आता आपण कंडिशनल आणि बाय कंडिशनल, इम्प्लिकेशन आणि डबल इम्प्लिकेशन याचं कम्पेअर करून पाहू, म्हणजे तुमच्या लक्षात राहील. कंडिशनल, कंडिशनलला अजून काय म्हणायचे, इम्प्लिकेशन. पटापट सांगायचे. आता शिकलोय ना आपण. बाय कंडिशनलला काय म्हणायचे, डबल इम्प्लिकेशन. कळलं. हे कसं डिनोट करतात, पी इम्प्लाइज क्यू आणि हे पी डबल इम्प्लाइज क्यू, किंवा याला असं कसं डिनोट करतात असं. ट्रूथ टेबल सांगा पटापटा. पी क्यू जोडतात कसं, पी इम्प्लाइज क्यूने, आणि याचा पी क्यू पी डबल इम्प्लाइज क्यू. पटपट सांगायचे. ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स, ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. इथं ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स, ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. सांगा याच्यामध्ये काय असते, इफ पी इज अ ट्रू अँड क्यू इज अ फॉल्स देन इट इज अ फॉल्स, अदरवाईज ट्रू. याच्यामध्ये काय, इफ पी अँड क्यू both have a same truth value then it is a true, otherwise false. आलं लक्षात. वाटलंच तर लिहून घ्यायचं. याच्यात कसं लिहायचं सांगितलं मी तुम्हाला, शॉर्टमध्ये लिहिते, मगाशी शिकवलंय ना. आता ट्रू ट्रू सॉरी हां ट्रू, एक मिनिट, ट्रू फॉल्स फॉल्स, otherwise ट्रू. आलं लक्षात. याच्यामध्ये काय, ट्रू ट्रू ट्रू, फॉल्स फॉल्स ट्रू, ट्रू 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 अँड फॉल्स फॉल्स ट्रू, अदरवाईज फॉल्स. आलं लक्षात. कम्पेअर करून कंडिशनलला काय म्हणायचं, इम्प्लिकेशन. बाय कंडिशनलला डबल इम्प्लिकेशन. हे दाखवतात असं, हे दाखवतात असं. ट्रूथ टेबल कसा, एका ओळीत कसा लक्षात ठेवायचा आहे, ट्रू फॉल्स फॉल्स अदरवाईज ट्रू. याचं ट्रू ट्रू ट्रू, फॉल्स फॉल्स ट्रू, अदरवाईज फॉल्स. कळालं. आता नेक्स्ट टॉपिक पाहणार आहोत, निगेशन. त्या अगोदर हे चारही पण एकदा कम्पेअर करून पाहिजे का, अँड और कंडिशनल बाय कंडिशनल का गरज नाही. अँडमध्ये जोडलेलं असणार अँडने, अँड त्याचा टेबल पण तरी पण एकदा पाहूया. ओके, चार टेबल एकाच वेळी. तर आता आपण हे चारही टेबल एकाच वेळेस पाहणार आहोत. कंजक्शन, डिजेक्शन, कंडिशनल, बाय कंडिशनल. कंजक्शनला अँड असतो लॉजिकल कनेक्टिव्ह, डिजेक्शनला असतो और, कंडिशनलला काय असतो इफ देन, आणि इथं काय असतो इफ अँड ओनली इफ. कशाने, अँड और इफ देन, इफ अँड ओनली इफ. कळलं. इथं कशाने जोडलेलं असतंय, अँड, इथं और, इथं काय इम्प्लाइज, आणि इथं डबल इम्प्लाइज और असं डबल इम्प्लाइज. रिप्रेझेंट कसं करतात, पी अँड क्यू, इथं पी और क्यू, इथं पी इम्प्लाइज क्यू, आणि हे पी डबल इम्प्लाइज क्यू. आलं लक्षात. पी क्यू पी अँड क्यू. ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स, ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. अँडमध्ये काय असणार, ट्रू ट्रू ट्रू, अदरवाईज फॉल्स. इथं मी अगोदर पी क्यूच्या व्हॅल्यू लिहून घेते पटकन. तर कंजक्शनमध्ये अँड असतं, अँडनी वाक्य जोडलेलं असतं, आणि हा टेबल काय असतो, ट्रू 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 ट्रू, अदरवाईज फॉल्स. इथं ऑरमध्ये फॉल्स फॉल्स फॉल्स, अदरवाईज ट्रू. कसं, फॉल्स फॉल्स फॉल्स, अदरवाईज ट्रू. इफ देन मध्ये पी ट्रू क्यू फॉल्स, अशा वेळी काय येणार, फॉल्स, अदरवाईज ट्रू. कसं, ट्रू फॉल्स फॉल्स, अदरवाईज ट्रू. आणि याच्यामध्ये
P and Q have same truth value, then it is a true, otherwise false. म्हणजेच काय? ट्रू ट्रू ट्रू, फॉल्स फॉल्स ट्रू, otherwise फॉल्स. आलं लक्षात? ऑल आपण शिकलेलं टेबल एकाच टेबलमध्ये. आता नेक्स्ट पाहूया नॉट. निगेशन ऑफ अ स्टेटमेंट म्हणजे P Q, सॉरी नो, निगेशन ऑफ अ स्टेटमेंट, स्टेटमेंट दाखवतात आपण P Q नी. निगेशन म्हणजेच काय? नॉट दाखवतात असं. निगेशन वापरून लिहायचंय म्हणजेच काय? त्यात नॉट टाकून लिहायचंय. कळलं तुम्हाला? काय असतं निगेशन ऑफ स्टेटमेंटमध्ये? नॉट असतो. नॉट सिम्बॉलिकली असं दाखवतो. कसा? असं कसं दाखवतात? नॉट डिनोटेड बाय असा. त्याचा ट्रूथ टेबल पाहणार आहोत आपण. ट्रूथ टेबल जर ट्रू असेल तर काय? क्यू नाही येणार इथं समजा P आहे ट्रू आणि फॉल्स. आता आपल्याला निगेशन करायचं आहे म्हणजे काय? निगेशन पिन नाही वापरून. जर खरं असेल तर आपण त्यात नॉट टाकल्यावर काय येणार? फॉल्स येणार. जर फॉल्स असणार तर काय येणार? ट्रू येणार. आलं लक्षात? आणि याच्यामध्ये फक्त एक नोट लक्षात ठेवायची, निगेशन ऑफ निगेशन P काय येणार? P. म्हणजे वाक्यामध्ये नॉट आहे आणि त्याला आपण अजून एक नॉट टाकायचं आहे म्हणजेच काय? P येणार. निगेशन ऑफ अ स्टेटमेंट, इट इज द स्टेटमेंट इटसेल्फ. हॅशटॅग करून लिहून घ्यायचं. निगेशन ऑफ निगेशन P इक्वल टू P. व्हिडिओ जर कळाला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. जर तुमचे कोणी मित्रमैत्रीण असतील इयत्ता 12वीमध्ये, तुम्हाला जर आवडलं असेल तर त्यांनाही शेअर करा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण ऑल 1.1 एक्झरसाइज शिकणार आहोत एकाच लेक्चरमध्ये. ते पण आजचं कसं समजून सांगितलं इतक्या डिटेलमध्ये, ते आपण जरा फास्ट घेऊया. पण जर आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण एक्झरसाइज घेणार आहोत. त्यामुळे हाही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, पुढचाही शेवटपर्यंत पहा. आवडला असल्यास लाईक करा. थँक्यू.